के बाद स्वागत है आपका। महाराष्ट्र के नांदेड़ जिले के वडेपुरी गांव में स्थित प्राचीन श्री रत्नेश्वरी माता मंदिर नवरात्रि के पावन अवसर पर आस्था और भक्ति का केंद्र बन गया है। ये मंदिर केवल एक धार्मिक स्थल नहीं बल्कि श्रद्धालुओं के लिए संवेदनशील सेवा और सुविधा का केंद्र बनता जा रहा है। नवरात्रि पर्व को ध्यान में रखते हुए मंदिर समिति ने भक्तों की सुविधा के लिए कई महत्वपूर्ण व्यवस्थाएं की हैं। इसमें प्रमुख रूप से भक्तों के ठहरने की व्यवस्था, भोजन की सुविधा, आपातकालीन चिकित्सा सहायता और एक रक्तदान शिविर का आयोजन भी शामिल है। पत्रकारों से बात करते हुए मंदिर के अध्यक्ष शिवाजी राव दलवे और सचिव साहेब राव झाबरे ने बताया कि हर वर्ष की तरह इस बार भी हमारी पूरी कोशिश है कि यहाँ आने वाले हर भक्त को न केवल श्रद्धा का अनुभव हो बल्कि किसी भी प्रकार की असुविधा न हो। सेवा और समर्पण हमारी प्राथमिकता है। ये मंदिर प्राचीन काल से स्थापित है और नवरात्रि के समय यहाँ विशेष धार्मिक अनुष्ठान, जागरण, कीर्तन और भंडारे आयोजित किए जाते हैं। श्रद्धालु न सिर्फ महाराष्ट्र से बल्कि अन्य राज्यों से भी यहाँ दर्शन हेतु पहुँचते हैं। इस वर्ष भी श्रद्धालुओं के लिए सभी सुविधाएं निःशुल्क रूप से उपलब्ध कराई जा रही हैं और प्रबंधन समिति दिन रात इसकी निगरानी में जुटी हुई है। नमस्कार, मी शिवाजीराव सटवाजी पाटील दळवे, वडेपुरी रत्नेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष। या 2025च्या नवरात्र महोत्सवानिमित्त या ठिकाणी काही अर्धवट कामं राहिलेली आहेत, डागडुजी काही, ते आता सध्या आम्ही चालू केलेलं आहे। यावर्षी सरकारकडून आम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे। ते काम जवळजवळ 75% संपत आलं आहे आणि राहिलेले कामाचं आणखी हे युटिलायझेशन झालं की आम्ही दुसरा प्रस्ताव देऊ। या ठिकाणी असंख्य असे भक्त येतात। त्या भक्तासाठी आम्ही सुविधा म्हणजे एक स्पेशल दर्शन केलेलं आहे आणि दर्शन रांग खूप मोठी केलेली आहे। दर्शन मंडप हे केलेलं आहे। याच्यासाठी स्वयंसेवकसुद्धा जागोजाग आम्ही उभं करण्याचे ते पॉईंट ठरवलेले आहेत आणि स्वयंसेवक आहेत, पोलीस स्टेशन आहे। पोलीस स्टेशननं आम्हाला जवळजवळ 100च्या वर दरवर्षी पोलीस देतात। आमचे स्वयंसेवक पोलीस बरीच सेवा करतात। यावर्षी आम्ही ते स्पेशल सिक्युरिटी म्हणून आहे ते सुद्धा बोलवलेलं आहे। ते जवळजवळ 20 लोक येणार आहेत। ते आमच्या स्वयंसेवकाला मदत करतील, पोलिसाला मदत करतील। या ठिकाणी भक्ताला दररोज आम्ही जवळजवळ 4 तास भंडाऱ्याची सोय केलेली आहे। 4 तास भंडारा स्वयंसेवकासाठी वेगळं, त्याचं खाणं पिणं राहण्याची सोय वेगळी केलेली आहे आणि ही जत्रा म्हणजे 24 तास चालणारी आहे। रात्री गोंधळ, भजन, कीर्तन, गोंधळ असतो। सकाळी आरती झाली 7 वाजता ते दर्शन रांग चालू होते, जवळजवळ 5 वाजेपर्यंत दर्शन रांग चालते। संध्याकाळी आणखी ते काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ, गोंधळ, कीर्तन चालू राहते। हे 24 तास चालते। या ठिकाणी एक कुंड आहे आमच्या देवीचा कल्लोळ, खूप मोठा। त्या ठिकाणी खूप दर्शनार्थी आंघोळी करतात। त्याचा फायदा म्हणजे हे पाणी असं आहे या कुंडातलं की यानं चर्मरोग दुरुस्त होतात आणि या पाण्याचा या नवरात्रामध्ये पाण्यावर दिवा चालतो। हे आमच्या देवीचं महत्त्व आहे। 9 दिवस या ठिकाणी पोलीस स्टेशनचे आमचे PI शिंदेसाहेब माने येऊन गेलेले आहेत। त्यांनी आमची बैठक घेतलेली आहे। सगळे डिपार्टमेंट बोलून काय सुविधा आहे काय नाही हे सगळे चौकशी करून माहिती देऊन आम्हाला हे केलेलं आहे। त्याच्यामध्ये आरोग्य विभाग, दवाखाना, सगळे डिपार्टमेंट, आरोग्य आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ST आहे, हे सगळे बोलवलेले आहेत। जवळजवळ 25 ते 30 हजार लोक दर्शनाला येतात। नमस्कार, मी साहेबराव श्रीराम झांबरे, सचिव रत्नेश्वरी मंदिर ट्रस्ट वडेपुरी। यावर्षी 22/9/25 ते 2/10/2025 पर्यंत नवरात्र उत्सव आमचा हा साजरा होत आहे। या उत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या भाविक भक्तासाठी आमच्याकडून जेवढी करता येईल तेवढी चांगली सोय आम्ही केलेली आहे। स्पेशल दर्शनची वेगळी रांग, सर्वसाधारण दर्शनची वेगळी रांग आणि त्याच्यानंतर
त्या आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाची सुद्धा या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि कुठल्याही भाविकाला त्रास होऊ नये याच्यासाठी सगळीकडे आम्ही पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे. त्यानंतर जी दुकानदार आले त्या दुकानदारालासुद्धा व्यवस्थितपणे आम्ही जागेचं वाटप केलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आम्ही चांगल्या प्रकारची देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच निमित्तानं नवरात्र महोत्सवामध्ये घटस्थापना 22 तारखेला आहे. त्या दिवशीपासूनच हरिनाम कीर्तन, भजन, प्रवचन अशा माध्यमातून जनजागरणाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. तसेच येणाऱ्या भाविक भक्तासाठी एक आरोग्य खात्याकडून आम्ही या ठिकाणी एक काउंटर ठेवलेलं आहे. कोणाला काही झालंच गेलं तर त्यांना या ठिकाणी काहीतरी दवा मिळावी किंवा औषध पाणी मिळावं आणि प्रथमोपचार व्हावा या उद्देशाने ते केलेलं आहे. तसेच इच्छुक कोणी असतील भक्त तर रक्तदान करण्यासाठी सुद्धा इथे रक्तपेढीची आम्ही व्यवस्थापन केलेलं आहे. तसेच सिव्हिल सर्जन यांच्याकडून 108ची ॲम्ब्युलन्स गाडी या ठिकाणी 24 तास आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती असते. त्याचप्रमाणे पोलीस होमगार्ड हे भरपूर प्रमाणामध्ये पोलीस डिपार्टमेंटने दिलेले आहेत. आम्ही स्वतः आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून ते 20 ते 30 जवळपास आपले सिक्युरिटी गार्ड जे असतात ते आम्ही ट्रस्टतर्फे नेमलेले आहेत, जेणेकरून भक्तांना कुठलाच त्रास होता कामा नये, कोणी गोंधळ करता कामा नये यासाठी आम्ही या ठिकाणी हे सगळं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बड़ेपुरी नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।